ग्रुप ग्रामपंचायत होनाडच्या उपसरपंचपदी स्वीटी कोतेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी वडिलांनी आपल्या मुलीला कमी वयामध्ये राजकारणामध्ये उतरवलं व अवघ्या पहिल्याच टर्ममध्ये स्वीटी कोतेकर या निवडून आल्या. नंतर त्यांचं उपसरपंचपदी निवड करण्यात आली. निवड होताच बाबांच्या चेहऱ्यावर आनंद मावेना अशी आनंदाची तहार चेहऱ्यावर पाहावयास मिळाली. स्वीटी यांना उपसरपंचपदी होताच वडिलांनी वाजत गाजत ग्रुप ग्रामपंचायत होनाड येथून आपल्या घरी टेंबेवाडी येथे आणण्यात आलं व तिचं जंगी स्वागत गावकऱ्यांनी केलं. सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, अपष्ट सर्वे उपस्थित राहून स्वीटीला शुभेच्छा देण्यात आल्या. पाहूया स्वीटी काय बोलतेय. आपल्या वडिलांचं स्वप्न कशा प्रकारे साकार तिने केलं व वडिलांनी आनंद मावेना आपल्या घरी येताच स्वीटी आपल्या वडिलांचं व आईचं आशीर्वाद घेऊन व पाहूया काय म्हणते स्वीटी. चालू कर. 20 वर्षामध्ये राजकारणामध्ये प्रयास केला. उतरल्यानंतर सरळ पहिल्याच टर्म मध्ये ग्रुप ग्रामपंचायत होनाडच्या ग्रामपंचायतमध्ये निवडून आली. निवडून आल्यानंतर स्वीटी कोतेकर या आज 2023 वर्षामध्ये पदार्पण करून तिने आज उपसरपंच पदाची धुरा जी आहे ग्रुप ग्रामपंचायत होनाडमध्ये घेतलेली आहे. आज ती माझ्यासोबत या ठिकाणी आहे. स्वीटी, काय सांगशील, आज तू उपसरपंच पदी तुझी निवड झाली आहे आणि आज आनंदमय वातावरण घरामध्ये येतोय आणि तू आता निवडून आल्यानंतर तुला काय समस्या आणि कसं काय वाटतंय? मला खूप आनंद होतोय. मेन म्हणजे माझ्या पप्पांचं स्वप्न होतं ते आज साकार झालंय, त्यामुळे मला खूप आनंद होतोय. बस एवढंच. आज तिचं म्हणणं आहे की तिचे पप्पांचं एक स्वप्न होतं की मम्मी पप्पांचं की माझी पोरगी ग्रुप ग्रामपंचायत होनाड या ठिकाणी निवडून यावं. तिच्या पप्पांनी खूप प्रयत्न केलं, ताकद लावली, बलाला पणा लावलं आणि अखेर आपल्या कन्येला निवडून आणण्यात त्यांना यश संपादन झालं. आज ती उपसरपंच पदापर्यंत पोहोचली आणि आज छोट्या वयामध्ये तिने राजकारणाची धुरा हाती घेतली आणि उपसरपंच पद मिळवलं आणि आज आनंदमय वातावरण आज तिच्या पप्पाच्या चेहऱ्यावरती आणि आई वडिलांवरती झळकताना दिसतंय. मी कॅमेरावर संतोष गोतारने, संघर्ष रायगड, होनाड, रायगड. रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच अवघ्या लहान वयामध्ये स्वीटी याने हिला राजकारणात वडिलांनी उतरवलं व पहिल्याच टर्ममध्ये स्वीटी ही निवडून आली व आता 23व्या वर्षामध्ये तिने उपसरपंचपदी होनाड ग्रामपंचायतमध्ये विराजमान केलं.